हॅलो स्टुडंट्स, मी भास्कर आरकाल. आज आपण सॉलिड स्टेटमधल्या काही पार्टिकल्सचे अरेंजमेंट 2 डायमेन्शनली 3 डायमेन्शनली स्टडी करणार आहोत. आता इथे जो आपण हा प्रेझेंटेशन बघणार आहे ह्या पेजवरती, ह्या पेजमध्ये टोटल 4 स्ट्रक्चर्सचा ऍक्च्युली एक्झिस्टन्स कसा असतो तो पॉइंट तुम्हाला भेटेल इथे पुढे या सिंपल प्रेझेंटेशन मध्ये. आता पॉइंट काय आहे ह्यामध्ये अरेंजमेंट ऑफ सॉलिड पार्टिकल. जसं मी सिंपल क्यूबिकच्या वेळेस मला एक्सप्लेन केला बघा, 1 डायमेन्शनली लाईन फॉर्म केला, 2 डायमेन्शनली लाईन्सना कनेक्ट करून प्लेन्स तयार केला, 3 डायमेन्शनली प्लेन्सना कनेक्ट करून लॅटेक्स स्पेस लॅटेक्स फॉर्म केलेला, राईट. आणि त्या स्पेस लॅटेक्स मध्ये डिफरंट व्हरायटीज ऑफ स्ट्रक्चर्स तयार होतात. ते डिफरंट व्हरायटीज ऑफ स्ट्रक्चर्स कसे तयार होतात तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. हा प्रेझेंटेशन हा पेज खूप महत्वाचा आहे. ओके, सो इथे फर्स्ट सॉलिड अरेंजमेंट आपण काय करूया, सॉलिड पार्टिकल्स अरेंजमेंट 1 डायमेन्शनली स्टडी करू. त्या 1 डायमेन्शनल पासून 2 डायमेन्शनली जी पॉसिबिलिटीज असतील सगळे, आणि त्या 2 डायमेन्शनल पासून 3 डायमेन्शनलचे 4 पॉसिबिलिटीज, असे 1 बाय 1 ट्री डायग्राम ड्रॉ करतो मी. ते ट्री डायग्राम आहे, मोठा ट्री डायग्राम आहे. काही डायग्राम थोडे छोटे करून एक्सप्लेन करतोय, त्यामुळे थोडंसं तुम्ही स्क्रीन झूम होत असेल झूम करून बघू शकता. देन 1 डायमेन्शनल अरेंजमेंट. 1 डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये नॉर्मली आपण एका ऍक्सिसच्या अलॉंग कुठला ऍक्सिस घ्यायचा ते XYZ ऍक्सिस. 3 डायमेन्शनली स्टडी करायचं म्हणजे पहिला 1 डायमेन्शनली एक ऍक्सिसचा विचार करा आणि अलॉंग ऍक्सिस ऍटम्स अरेंज करा. तो पॉइंट इथे बघा, यूज अ लिनियर अरेंजमेंट अलॉंग अ ऍक्सिस. सो हा होता प्रॉपर्टी कोणासाठी, 1 डायमेन्शन मध्ये. सो याच्यामध्ये ऍटम्स कसे कनेक्टेड असतात त्याचं डायग्राम आहे बघा इथे. हा डायग्राम 1 डायमेन्शनली ऍटम जे आहे लिनियरली कनेक्टेड आहे. तो तुम्ही कुठलाही ऍक्सिस म्हणा, ते एक्स ऍक्सिस म्हणा, वाय ऍक्सिस म्हणा, झेड ऍक्सिस म्हणा, कुठलाही ऍक्सिस म्हणू शकता. ओके, आता आपल्याला हा जे काही 1 डायमेन्शनल लाईन फॉर्म झाला, त्या लाईनला आपल्याला 2 डायमेन्शनली अरेंज करायचं आहे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर साठी. ओके, सो 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आपल्याकडे 2 टाइपचे असतात. एक असणार आहे सिमेट्रिकल अरेंजमेंट, दुसरा अल्टरनेट अरेंजमेंट. ओके, काय काय असणार बघूया. इथे 1 डायमेन्शनला 2 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट करतो मी. ते 2 डायमेन्शनल अरेंजमेंट बाय कनेक्टिंग 1 डायमेन्शनल लाईन्स. ह्यामध्ये 1 डायमेन्शनल लाईन अरेंज करण्यासाठी आपल्याकडे 2 पॉसिबिलिटीज, राईट. पहिला मी एक राईट साइडला पॉसिबिलिटी एक्सप्लेन करतो, पूर्ण पॉसिबिलिटी झाला, मग लेफ्ट साइडला आणखी एक सेकंड पॉसिबिलिटी एक्सप्लेन करतो. दोन्ही पॉसिबिलिटीज 1 बाय 1 स्टडी करूया. त्यापैकी फर्स्ट वन, 2 डायमेन्शनली प्लेन तयार होतात लाईन्स कनेक्ट केल्यामुळे. सो प्लेन फॉर्म्ड बाय कनेक्टिंग लाईन्स सिमेट्रिकली. सो सिमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ लाईन्स इट गिव्स अ सिंपल प्लेन. तो इथे बघा, हा प्लेन सिमेट्रिकल अरेंजमेंटमुळे आपल्याला हा प्लेन फॉर्म झाला. तुम्ही असंही म्हणू शकता यामध्ये लाईन ए लाईन ए लाईन ए, म्हणजे सिमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ लाईन्स इट गिव्स अ सिंपल प्लेन. आता ह्या प्लेन मध्ये आपण 2 डायमेन्शनला पण डिटेल स्टडी करणार आहे. ह्या प्लेन मध्ये प्रत्येक ॲटम एकूण 4 ॲटम्सना कनेक्टेड आहे. मी हा लास्ट टाइम पण एक्सप्लेन केलाय. म्हणजे 2 डायमेन्शनली सिमेट्रिकल अरेंजमेंट मध्ये कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच ॲटम 4 असतो. ओके, हा कंडिशन एक झाला 2 डायमेन्शनचा सिमेट्रिकल अरेंजमेंटमुळे. आणि ह्यामध्ये जो एम्प्टी स्पेस फॉर्म झाला तो एम्प्टी स्पेस आहे स्क्वेअर वॉइड. स्क्वेअर एम्प्टी स्पेस म्हणा, स्क्वेअर वॉइड म्हणा, दोघांचं मिनिंग एकच आहे. देन दुसरा जो आहे अल्टरनेट लाईन्स अरेंज केला. प्लेन फॉर्म बाय कनेक्टिंग अल्टरनेट लाईन्स. सो अल्टरनेट लाईन्स म्हणजे जे प्लेन फॉर्म होणार आहे त्याला म्हणतात क्लोज पॅक्ड प्लेन और क्लोज पॅकिंग प्लेन, एकच असणार आहे. सो इथे एकूण 2 प्लेन्स तुमच्या आता समोर येणार आहेत. हा आहे आपला सेकंड प्लेन. सो दोन्ही फरक काय आहे, त्यामध्ये पॅकिंग स्ट्रॉंग आहे, क्लोज आहे, त्यामुळे याला म्हणतात क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. ह्याचे पुढचे 3 डायमेन्शनलचे 2 पॉसिबिलिटीज आणि सिमेट्रिकल अरेंजमेंट मध्ये जे प्लेन फॉर्म झाला त्याचे
2 पॉसिबिलिटीज, असे एकूण 4 पॉसिबिलिटी स्ट्रक्चर स्टडी करणार. राईट. त्या 4 पैकी एक होता सिंपल क्युबिक सेल. असे एकूण 4 आहेत. 4 पैकी एक सिंपल क्युबिक सेल आपण स्टडी केला. आता पॉइंट काय बघा इथे, वन ऑफ द ॲटम इज कनेक्टेड टू 6 ॲडजसेंट ॲटम्स. सो त्यामुळे क्लोज पॅकिंग प्लेन्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. सिमेट्रिकल पॅकिंग प्लेन्स मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 2 असतो. जिथे मी वर्ड प्लेन यूज करतो तो 2 डायमेन्शनल असता. जिथे वर्ड मी लाईन यूज करतो तिथे 1 डायमेन्शनल असता, है ना. सो प्लेन आणि लाईन ह्यामध्ये फरक आहे. सो 1 डायमेन्शनल लाईन फॉर्म केला, 2 डायमेन्शनल प्लेन्स फॉर्म केला. आता इथून पुढचा जो आहे थोडासा कॉम्पॅक्टनेस वाढत जाईल, स्ट्रक्चर वरती ओव्हरलॅप्स वाढत जातील, त्यामुळे थोडंसं नीट ऑब्झर्व करा. ह्या 2 डायमेन्शनल प्लेन्स आपल्याला कनेक्ट करायचे. कसे कनेक्ट करणार आहे, तर पहिला आपण हा सिमेट्रिकल अरेंजमेंटने जे प्लेन फॉर्म झालाय त्याचा स्टडी करू. मग नंतर ना क्लोज पॅकिंग प्लेनला त्याचा स्टडी करू. ओके. सो इथे क्लोज पॅकिंग मध्ये 2 टाइपचे वॉइड्स. ऍक्च्युली वॉइड जो आहे तो ट्रायंग्युलर वॉइड आहे. इथे येलो कलरचे वॉइड्स दिसतात का, एक ट्रायंग्युलर म्हणजे सगळे अल्टरनेट आहे बघा. ट्रायंगल सगळे सिमेट्रिकल अरेंजमेंटचे ट्रायंगल्स आहेत. त्यामुळे या सिमेट्रिकल अरेंजमेंटचे ट्रायंगल्सना आपण येलो कलरचे वॉइड्स म्हणू शकता किंवा ट्रायंग्युलर वॉइड येलो कलर म्हणू शकता. तसं आणखीन एक दुसरा आहे अपोजिट डायरेक्शनचे. सो इथे आहेत बघा रेड कलरचे. सो म्हणजे क्लोज पॅकिंग मध्ये ट्रायंग्युलर वॉइड तयार होतात, पण 2 टाइपचे ट्रायंग्युलर वॉइड्स तयार होतात. 2 टाइप का म्हणतो तुम्हाला याच्या 3 डायमेन्शन मध्ये समजेल. सध्या तरी तुम्ही 2 टाइपचे ट्रायंग्युलर वॉइड्स तयार होतात. राईट. एक सगळे ट्रायंगल अपर डायरेक्शनचे आहेत येलो कलरचे, रेड कलरचे ट्रायंगल्स लोअर डायरेक्शन आहे. सो क्लोज पॅकिंग मध्ये ट्रायंग्युलर वॉइड तयार होतो, सिमेट्रिकल पॅकिंग मध्ये स्क्वेअर वॉइड्स तयार होतात. ना 3 डायमेन्शनली काय काय पॉसिबिलिटीज आहेत, एक एक पॉसिबिलिटी बघूया. सो 3 डायमेन्शनली अरेंजमेंट स्टडी करायचं असेल 2 डायमेन्शनल प्लेन्सला कनेक्ट करावं लागेल. सो 2 डायमेन्शनल प्लेन्सला कनेक्ट करायचे त्याचे काय काय पॉसिबिलिटीज आहेत. सो पहिला पॉसिबिलिटी, आपण राईट साइडचा जो प्लेन आहे सिमेट्रिकल लाईन्स अरेंजमेंटमुळे प्लेन तयार झाला. स्क्वेअर वॉइड असलेला जो प्लेन आहे त्याच्यापासून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर स्टार्ट करू. सगळे डायग्राम आता राईट साइडचे असणार आहे, एक्स्ट्रीम राईट बॉटम साइडला बघा. ओके. मी हा एक प्लेन घेतला 2 डायमेन्शनल प्लेन, मला 3 डायमेन्शनल स्टडी करायचे. मी 1 डायमेन्शनच्या वेळेस एक्स ऍक्सिस वापरला, 2 डायमेन्शनच्या वेळेस लाईन्स ना वाय ऍक्सिसने अरेंज केला. आता 3 डायमेन्शन मध्ये प्लेन्स ना झेड ऍक्सिसच्या अलॉंग अरेंज करणार, म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक अरेंज करत जाणार. ओके. ते एक्झॅक्टली एकावर एक ओव्हरलॅप करता येत नाही. जरी केला मी तुम्हाला डिफरन्स कळणार नाही की मी एक्झॅक्टली तिथे प्लेन अरेंज केला की नाही. त्यामुळे थोडासा टिल्ड करून सेकंड प्लेन अरेंज करणार आहे. एक्झॅक्टली ओव्हरलॅप करणार नाही. तुम्हाला ओव्हरलॅप एक्झॅक्टली जर केला फर्स्ट प्लेन सेकंड प्लेन डिफरन्शिएट करू शकणार नाही, दिसणारच नाहीये, एकच प्लेन दिसणार. सो त्यामुळे सेकंड प्लेन जो आहे थोडासा टिल्टेड पोझिशन ठेवतो मी इथे बघा. पण ऍक्च्युली हा एकावर एक ओव्हरलॅप्ड आहे. आपण याला साइडनी ऑब्झर्व करताय, अपर लेफ्ट साइडनी ऑब्झर्व करताय, त्यामुळे तुम्हाला थोडेसे टिल्टेड दिसतात. ओके. सो फर्स्ट प्लेनवरती मी सेकंड प्लेन अरेंज केला, सेकंड प्लेनवरती अगेन थर्ड प्लेन अरेंज करतोय ते. सो हा जे काही फॉर्म झालेला आहे ह्या सिंपल ह्या स्पेस लॅटाइसला आपण म्हणणार आहे सिंपल क्युबिक सेल्स. सो हा होता आपला फर्स्ट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. त्यामध्ये प्लेन्स जे आहे सिमेट्रिकल प्लेन्स ना, आपले 2 टाइपचे प्लेन्स आता सध्या आपल्याकडे आहेत. त्यापैकी एक प्लेन आहे सिमेट्रिकल प्लेन राईट साइडचा 2 डायमेन्शनल प्लेन, आणि दुसरा आहे येलो रेड कलरचे कलर्स असलेला जो आहे क्लोज पॅक्ड प्लेन, है ना. सो क्लोज पॅकिंग प्लेन, सिमेट्रिकल प्लेन. आपण आता 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सिमेट्रिकल प्लेन पासून तयार करणार आहे. त्यापैकी एक प्लेन, एका प्लेनवरती दुसरा प्लेन सिमेट्रिकली अरेंज केला, त्यामुळे याला म्हणतात ए ए ए अरेंजमेंट. सो पहिला प्लेन ए असेल, दुसरा देखील ए प्लेनच आहे, तिसरा देखील एच प्लेन आहे. सो त्यामुळे आपल्याला इथे जे काही अरेंजमेंट भेटलेला आहे तो ए ए ए अरेंजमेंट ऑफ प्लेन सिमेट्रिकली. सो त्यामुळे याला म्हणतात यापासून तयार झालेला
रिपीटिंग पॅटर्न जे आहे तो होता सिंपल क्युबिक सेल. आपण सिंपल क्युबिक सेलचे सगळे प्रॉपर्टीज स्टडी केला. आता पुढे 3 टाईपचे अरेंजमेंट्स येतील. आता मी तुम्हाला टोटल सगळे अरेंजमेंट एक्सप्लेन करतोय आणि मग त्या इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज, इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरचे प्रॉपर्टीज डिटेल स्टडी करू. त्यामध्ये सेकंड स्ट्रक्चर बघा आता. सो फर्स्ट अगेन मी फर्स्ट प्लेन घेतो, एक प्लेन घेतला. थोडासा कलर आता इथे चेंज केला मी, कारण आपल्याला प्लेन्स ऑब्झर्व करायचे. सिमेट्रिकल नाहीये, अनसिमेट्रिकल आहेत, अल्टरनेट आहेत. आता हा जो फर्स्ट प्लेन आहे त्या फर्स्ट प्लेनवरती मला सेकंड प्लेन अरेंज करायचे. सिमेट्रिकल अरेंज करणार नाहीये, त्या गॅप्स मध्ये अरेंज करणार आहे. सो आपल्याकडे जे ट्रायंग्युलर वॉइड्स आहेत त्या ट्रायंग्युलर वॉइड वरती मी सेकंड प्लेन पुटअप करणार. पॉईंट समजतोय? इथे ऍटम्स वरती ऍटमचा प्लेन अरेंज केला, त्यामुळे आपण सिमेट्रिकल अरेंजमेंट म्हणलेला. पण आता मी इथे सेकंड अरेंजमेंट जे करतोय 3 डायमेन्शनलचा, ह्यामध्ये फर्स्ट प्लेन जो आहे, फर्स्ट प्लेनच्या गॅप मध्ये जे स्क्वेअर वॉइड्स आहे त्या गॅप्स मध्ये मी सेकंड प्लेन अरेंज करतोय. नीट ऑब्झर्व करा, हा सेकंड प्लेन. फरक आहे ते, सेकंड प्लेन कुठे अरेंज करतोय मी? स्क्वेअर वॉइड्स वरती अरेंज करतोय. डिफरन्स कळाला? अगेन थर्ड प्लेन अरेंज करायचंय. थर्ड प्लेन मी सेकंड प्लेनच्या स्क्वेअर वॉइड्स वरती अरेंज करतो. पॉइंट नीट समजून घ्या. पहिल्या प्लेनच्या स्क्वेअर वॉइड वरती सेकंड प्लेन अरेंज केला, सेकंड प्लेनच्या स्क्वेअर वॉइड्स वरती थर्ड प्लेन अरेंज करतो मी. सो ह्या थर्ड प्लेन मध्ये ज्यावेळेस थर्ड प्लेन अरेंज केला सेकंड प्लेनच्या वॉइड्स वरती, त्यावेळेस तो थर्ड प्लेन पहिल्या प्लेनला पॅरलल झाला, सिमेट्रिकल झाला. बघा मी इथे कर्सर ठेवलाय त्या स्क्वेअर वॉइडचे ते, आणि ह्या 4 सेकंड प्लेनच्या ऍटमच्या खाली एक ऍटम आहे एक्झॅक्टली मध्ये, राईट. सो आता मी सगळ्या स्क्वेअर वॉइड्स वरती थर्ड प्लेन अरेंज करतोय. तो अरेंज केल्यावरती एक्झॅक्टली फर्स्ट प्लेनला पॅरलल झाला, सिमेट्रिकल झाला. सो म्हणजे इथे पॉइंट काय येणार आपल्याला? पहिला प्लेन ए असेल, दुसरा प्लेन सिमेट्रिकल नाहीये, मध्ये गॅप मध्ये बसला, त्यामुळे त्याला म्हणतो आपण बी प्लेन. पण थर्ड प्लेन अरेंज केला सेकंड प्लेनच्या स्क्वेअर वॉइड्स वरती, तर आपल्याला पहिल्या प्लेनलाच पॅरलल झाला. म्हणजे पहिला प्लेन ए असेल, दुसरा प्लेन बी असणार, सिमेट्रिकल अरेंज केलेला नाहीये. तिसरा प्लेन अगेन पहिला प्लेनला पॅरलल आहे, त्यामुळे अगेन तो झाला ए प्लेन. म्हणजे आपल्याला इथे हा जो काही अरेंजमेंट फॉर्म झालेला आहे त्याला म्हणतात एव्ही 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 अरेंजमेंट. सो सिमेट्रिकल प्लेन पासून आपण 2 टाईपचे स्ट्रक्चर तयार करू शकता. एक ए प्लेन्स अरेंज करून सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार करू शकता. एबी प्लेन अरेंज करून बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर तयार करू शकता. त्याला बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर काय म्हणतात तो तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये भेटेल. ते त्याचे प्रॉपर्टीज आपण आता स्टडी करणार आहे डिटेल आज. पण एकूण 4 स्ट्रक्चर कसे तयार होतात त्यांना आपल्याला ऑब्झर्व करायचं होतं, राईट. हा प्रॉपर्टी समजला. सो सिमेट्रिकल प्लेनला 2 पद्धतीने अरेंज करू शकता. एक, सिमेट्रिकल प्लेनला सिमेट्रिकली कनेक्ट करा 3 डायमेन्शनली, सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार होईल. सिमेट्रिकल प्लेनच्या स्क्वेअर वॉइड वरती सेकंड प्लेन्स अरेंज करा, किंवा स्क्वेअर वॉइड्स वरती प्लेन्स अरेंज करत गेला तर आपल्याला अल्टरनेट अरेंजमेंट भेटेल, आणि त्यावेळेस आपल्याला जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला एबी अरेंजमेंट म्हणतात, राईट. सो अगेन याच्या 14 प्लेन मी अरेंज केला त्या स्क्वेअर वॉइड्स वरती, तर दुसऱ्या प्लेनला पॅरलल येईल. 5वा प्लेन अरेंज केला तर पहिल्या प्लेनला पॅरलल येईल. सो असं पॉईंट करणार आहे पहिला दुसरा पहिला दुसरा पहिला दुसरा, हे अरेंजमेंट रिपीट होईल. त्यामुळे आपण इथे घेताना एबी अरेंजमेंट असे म्हणतात, है ना. सिमेट्रिकल प्लेन पासून एबी अरेंजमेंट जर झाला असेल तर तिथे आपल्याला बीसीसी स्ट्रक्चर तयार होतो. सिमेट्रिकल प्लेन पासून सिमेट्रिकल स्ट्रक्चर तयार झाले, ए अरेंजमेंट तयार झाला, तर त्याला आपण सिंपल क्युबिक सेल म्हणतात. ओके. आता हा राईट साइडचा सिमेट्रिकल प्लेनचे सगळे प्रॉपर्टी झाले. आता आपण लेफ्ट साइडचा जो क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे, क्लोज पॅकिंग आहे, त्या क्लोज पॅकिंगचा अरेंजमेंट स्टडी करूया. ह्यामध्ये
तुम्हाला दोन टाईपचे मी ट्रायंग्युलर वॉइड्स एक्सप्लेन केला मगाशी है ना. एक येलो कलरचा होता आणि दुसरा रेड कलरचा. सो ते दोन कलर्स का डिफरंट डिफरंट ऍक्च्युअली सगळे ट्रायंग्युलर वॉइड्स सगळे सेमच घ्यायला पाहिजे, सगळे सिमेट्रिकल म्हणायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या ट्रायंगल्स जे आहे अप्पर डायरेक्शन ट्रायंगल्स, लोअर डायरेक्शन ट्रायंगल्स, आपण सेकंड प्लेन अरेंज करताना सिमेट्रिकल अरेंजमेंट करणार नाही, कारण आपल्याला इथे क्लोज पॅकिंग स्टडी करायचं आहे. क्लोज पॅकिंग स्टडी करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ट्रायंग्युलर वॉइड्स वरती सेकंड प्लेन अरेंज करावं लागेल. मग आता मी सेकंड प्लेन जे अरेंज करणार आहे त्या ट्रायंग्युलर वॉइड्स वरती अरेंज करणार. पण इथे प्रॉब्लेम काय आहे, एकतर मी येलो कलरची ट्रायंग्युलर वॉइड्स वरती प्लेन अरेंज करू शकतो किंवा रेड वरती. ऍट अ टाइम दोन्ही ट्रायंग्युलर वॉइड रेड आणि येलो दोन्ही वॉइड्स वरती सेकंड प्लेन अरेंज करू शकत नाही. दोघांपैकी एकाच ट्रायंग्युलर वॉइड वरती प्लेन अरेंज करू शकतो. पॉइंट समजला? सो म्हणजे एक ट्रायंग्युलर वॉइड आपण सेकंड प्लेननी ऑक्युपाय करणार आहे, पण दुसरा ट्रायंग्युलर वॉइड हा जो आहे तो एम्प्टी राहणार येलो कलरचा. ओके. सो म्हणजे आपल्याकडे दोन पॉसिबिलिटीज झाले वॉइड्सचे, ट्रायंग्युलर वॉइड्सचे. एक सेकंड प्लेननी ऑक्युपाय करणार आणि दुसरा सेकंड प्लेननी ऑक्युपाय करता येत नाही. ओके. अरेंजमेंट बघू आपण इथे. ओके. हा सेम क्लोज पॅकिंगचा एक स्ट्रक्चर तयार केला. त्या क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मध्ये दोन टाईपचे ट्रायंग्युलर वॉइड्स, एक येलो कलरचे आणि दुसरा रेड कलरचा. आपण आता काय करूया, नॉर्मली सेकंड प्लेन जो आहे हा रेड कलरच्या वॉइड्सना ऑक्युपाय करूया. सेकंड प्लेन जो आहे हा रेड कलरच्या वॉइड्सना ऑक्युपाय करणार. राईट. म्हणजे येलो कलरचे वॉइड्स एम्प्टी राहणार, त्यांना ऑक्युपाय करणार नाही. म्हणजे सेकंड प्लेन ज्यावेळेस रेड कलरच्या वॉइड्सना ऑक्युपाय करणार त्यावेळेस येलो कलरचे वॉइड्स आपल्याला दिसणार थ्रू सेकंड प्लेन. बघा सेकंड प्लेनचा मी कलर थोडासा चेंज करून घेतला, कारण तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड हे जे कलर्स लेयर्स आहेत प्लेन्स आहेत त्यांचे कलर्स ऑब्झर्व करता यायला पाहिजे. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये कुठेही रेड कलरची वॉइड्स दिसत नाहीये, पण येलो कलरची वॉइड्स दिसत आहेत. का तर स्पियर जो आहे ह्या दोन टाईपच्या ट्रायंग्युलर वॉइड्स पैकी एकाच टाईपच्या ट्रायंग्युलर वॉइड्सना ऑक्युपाय करू शकतो सेकंड प्लेन. त्यामुळे आपल्याला ट्रायंग्युलर वॉइड्स दोन टाईपचे तयार झालेत. ओके. तुम्हाला काही बुक्स मध्ये लाईक मॉडर्न एबीसी किंवा GRV किंवा सिंगेज मध्ये असे डिफरंट डिफरंट वर्ड्स दिल्या. काही बुक्स मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर्स वापरलेले आहेत, येलो ट्रायंग्युलर वॉइड, रेड ट्रायंग्युलर वॉइड. काही बुक्स मध्ये ट्रायंग्युलर वॉइड 1, ट्रायंग्युलर वॉइड 2 मेन्शन केलाय. काही बुक्स मध्ये ट्रायंग्युलर वॉइड A, ट्रायंग्युलर वॉइड B असे मेन्शन केलाय. ओके. सो मिनिंग काय आहे की ट्रायंग्युलर वॉइड दोनच टाईपचे असणार आहेत पहिल्या प्लेन मध्ये. एकदा तुम्ही दोन कलर्सनी रिप्रेझेंट करा किंवा 1-2 नी रिप्रेझेंट करा किंवा AB नी रिप्रेझेंट करा. सो रिप्रेझेंट करण्यासाठी काही पॉइंट्स वापरू शकतात. आपण इथे कलर्स वापरलाय कारण तुम्हाला 3 डायमेन्शनल डायग्राम्स एक्सप्लेन करायचे होते त्यामुळे. सो आता पॉइंट काय बघा इथे, एक्झॅक्टली सगळे रेड कलरचे वॉइड्स मी सेकंड प्लेन अरेंज केल्यावरती सगळे रेड कलरचे वॉइड्स गायब होतील. कुठे गायब होणार आहे, त्या रेड कलरच्या वॉइड्स वरती सेकंड प्लेनचे स्पियर्स आपण अरेंज करणार आहोत. सो हा झाला आपल्याला सेकंड प्लेन अरेंजमेंट. आता पॉइंट काय आहे, क्लोज पॅकिंग जो प्लेन आहे त्यामध्ये दोन जे पॉसिबिलिटीज येणार त्या दोन्ही पॉसिबिलिटीज मध्ये सेकंड प्लेन रेड कलरची वॉइड्स ऑक्युपाय करणार आहे ना. आता मला थर्ड प्लेन अरेंज करायचं आहे. थर्ड प्लेन अरेंज करताना मग सेकंड प्लेनचे वॉइड्स ऑब्झर्व करा. दोन टाईपचे वॉइड्स दिसतात का तुम्हाला सेकंड प्लेनला? फर्स्ट प्लेन सोडून द्या, आता फर्स्ट प्लेनचा काही संबंध नाही राहिला. फर्स्ट प्लेनचे दोन वॉइड्स होते रेड येलो, त्यापैकी रेड ऑक्युपाय केला, येलो फ्री राहिला. बरोबर आहे. तर आता सेकंड प्लेन जो आहे त्यामध्ये दोन टाईपचे वॉइड्स तुम्हाला दिसतात का बघा. सेकंड प्लेनला एक ट्रायंग्युलर वॉइड येलो कलरचा जो पहिल्या प्लेनला दुसऱ्या प्लेनला कॉमन आहे, आणि एक नवीन टाईपचा ट्रायंग्युलर वॉइड तयार झाला तो पहिल्या प्लेनचे जे स्पियर्स आहेत त्या कलरचा आहे बघा. त्यामुळे मी ते कलर चेंज नाही केला. म्हणजे आता इथे आपल्याकडे तिसरा ट्रायंग्युलर वॉइड तयार झाला सेकंड प्लेन वरती. पहिल्या प्लेनला दोनच वॉइड्स आहेत, दुसऱ्या प्लेनला पण दोनच वॉइड्स आहेत, पण
पहिल्या प्लेनचा रेड कलरचा वॉइड ऑक्युपाय केला, त्यामुळे दुसऱ्या प्लेन मध्ये रेड कलरचे वॉइड्स दिसणार नाही. पण पहिला प्लेन दुसऱ्या प्लेनचा कॉमन वॉइड आहे येलो कलरचा, आणि दुसऱ्या प्लेनवरती नवीन टाईपचा वॉइड तयार झाला, आणि तो वॉइड होता तो इथे आपल्याला इथे ग्रे कलरचे वॉइड्स दिसत आहेत बघा सेकंड प्लेनवरती. बरोबर आहे ना. आता 3 डायमेन्शनल जे अरेंजमेंट स्टडी करणार आहे त्यामध्ये तिसरा प्लेनचा पोझिशन याच्यावरनं दोन पॉसिबल स्ट्रक्चर्स येतील. पहिला प्लेन दुसरा प्लेन, आपण आता जे पुढचे 3 डायमेन्शनल दोन स्ट्रक्चर बघणार ना, त्यामध्ये पहिला प्लेन दुसरा प्लेनचा अरेंजमेंट हाच असणार आहे, सेम आहे. इथे दुसरा डायग्राम येईल त्यावेळेस पण तुम्हाला हा स्ट्रक्चर दिसेल ना. आता तिसरा प्लेन जो आहे कुठे अरेंज करणार त्याच्यावरनं स्ट्रक्चर ठरलेला आहे. सपोज तिसरा प्लेन मी ते येलो कलर वॉइड जो पहिला प्लेन दुसऱ्या प्लेनला कॉमन आहे त्याच्यावर अरेंज करू शकतो, किंवा जे नवीन वॉइड्स तयार झाले ग्रे कलरचे वॉइड्स, तो फक्त सेकंड प्लेनलाच आहे, पहिल्या प्लेनला नव्हता, तो ऑक्युपाय करू शकता. राईट. सपोज इथे बघा तुम्हाला येलो कलरचे वॉइड्स काहीच दिसत नाहीये, बरोबर आहे. म्हणजे मी तिसरा प्लेन जो आहे इथे एका कॉर्नरला ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. येलो कलरचा वॉइड इथे बघा, मी येलो कलरचा वॉइड ऑक्युपाय करतो तिसऱ्या प्लेनने. म्हणजे पॉइंट काय आला, पहिला प्लेन दिसतोय ग्रे कलरचा, दुसरा प्लेन ब्राऊन कलरचा आहे बघा, तिसरा प्लेन पिंक कलरचा आहे. सो तिन्ही प्लेन्स दिसत आहेत, म्हणजे ते एकही प्लेन सिमेट्रिकली अरेंज झालेला नाहीये. सिमेट्रिकली अरेंज झाला असता तर एक प्लेन दिसला नसता आपल्याला. सो त्यामुळे पहिल्या प्लेनच्या रेड कलरच्या वॉइड्स वरती दुसरा प्लेन अरेंज केला, दुसऱ्या प्लेनचा कॉमन वॉइड येलो कलरचा त्याच्यावरती तिसरा प्लेन अरेंज केला. त्यामुळे तिन्ही प्लेन डिफरंट आहेत. तुम्ही ते बघू शकता बघा. पहिला ग्रे आणि पिंक ऑब्झर्व करा, पहिला प्लेन आणि तिसरा प्लेन ऑब्झर्व करा, सिमेट्रिकली अरेंज झालेले नाहीये है ना. ओके, इथे राईट साइडला ब्राऊन कलरचा आणि पिंक कलरचे जे प्लेन्स आहेत हे देखील सिमेट्रिकली अरेंज नाही आहेत, म्हणजे तिन्ही प्लेन्स अल्टरनेट अरेंज आहेत. म्हणजे पहिला प्लेन ए असेल तर दुसरा प्लेन बी झाला, तिसरा प्लेन सी झाला. सो त्यामुळे त्याला म्हणतात ABC. आता मी नेक्स्ट प्लेन अरेंज केला तो पहिल्या प्लेनला पॅरलल येणार, चौथा प्लेन पहिल्या प्लेनला पॅरलल येईल, पाचवा प्लेन दुसऱ्या प्लेनला पॅरलल येईल, सहावा प्लेन तिसऱ्या प्लेनला पॅरलल येईल. म्हणजे पुढच्या तर रिपीटिंग स्ट्रक्चर्स तयार होतील. सो म्हणजे पॉइंट काय आला, रिपीटिंग मधला फर्स्ट 3 लेयर जे आहे हे एबीसी टाइपचे होते. सो त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे, एबीसी अरेंजमेंट. आणि क्लोज पॅकिंग मध्ये एबीसी अरेंजमेंट मुळे जे काही स्ट्रक्चर्स तयार होतात, रिपीटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात, त्यांना म्हणतात फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर किंवा क्लोज पॅक स्ट्रक्चर. फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर, ह्या दोघांचं मिनिंग एकच आहे. याचा देखील स्ट्रक्चर येईल आपल्याला, दिली आपण एक स्ट्रक्चर डिटेल स्टडी करणार आहे इथून पुढे. पहिला बीसीसी स्टडी करू, बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर का असं म्हणतात ते बघूया. फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. आता या तिघांमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. सिंपल क्यूबिकचा मिनिंग काय आहे, ऍटम्स फक्त कॉर्नर्स ना असतात तर त्याला सिंपल क्यूबिक म्हणतात. बीसीसी मध्ये काय असणार आहे, ऍटम्स कॉर्नरला असणार आहे प्लस बॉडी सेंटरला पण असणार आहे. सो त्यामुळे याला म्हणतात बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल. म्हणजे मला सेल तयार करायचं असेल कंपल्सरी 8 कॉर्नर्सना 8 ऍटम पाहिजेच, त्याशिवाय क्यूब तयार होणार नाही. राईट. म्हणजे इथून पुढे सगळीकडे मला 8 कॉर्नर्सना 8 ऍटम्स ठेवावं लागेल. प्लस कॉर्नरचे सोडून जर का बॉडी सेंटरला ऍटम येत असेल तर त्याला बीसीसी स्ट्रक्चर, बॉडी सेंटर्ड ऍटम. एफसीसी मध्ये 8 कॉर्नर्सना 8 ऍटम्स असणारच आहेत, प्लस 6 फेसेसना 6 ऍटम्स अरेंज करणार आहे. सो म्हणजे एफसीसी मध्ये फेसेसना देखील ऍटम्स येतात, त्यामुळे त्याला फेस सेंटर्ड म्हणणार. बॉडी सेंटर मध्ये बॉडीच्या सेंटरला ऍटम येतो, त्यामुळे त्याला बॉडी सेंटर म्हणतात. इथे सिंपल क्यूबिक मध्ये कॉर्नर्सनाच ऍटम्स तयार झालेले आहेत. सो हा एबीसी क्लोज पॅकिंग अरेंजमेंट एक टाइप झाला. तिसरा होता. चौथा जो आहे HCP, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. ओके. सो त्यामध्ये अगेन मी हा पहिला प्लेन घेईन,
हा पहिला प्लेन. पहिल्या प्लेनचे दोन टाईपचे ट्रायंग्युलर व्हॉइड्स, एक येलो आणि एक रेड. सो हा येलो कलरचे व्हॉइड्स, देन रेड कलरचे व्हॉइड्स. जसा एबीसी अरेंजमेंट मध्ये स्टडी केला, सेम पहिला प्लेन तयार झाला. दुसरा प्लेन देखील सेम एबीसी अरेंजमेंट सारखाच करूया आपण इथे. हा, तुम्ही येलो पण ऑक्युपाय करू शकता, रेड पण ऑक्युपाय करू शकता, पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे आपण इथे दोन्हीकडे एबीसी मध्ये आणि आता जे पुढे स्ट्रक्चर बघणार त्यामध्ये दोन्हीकडे रेड कलरचे व्हॉइड्स ऑक्युपाय करणार आहे. हा आपला सेकंड प्लेन. आता पॉइंट काय आहे, मला थर्ड प्लेन अरेंज करायचा आहे. एफसीसी मध्ये थर्ड प्लेन जो होता, थर्ड प्लेन हा येलो कलरचे व्हॉइड्स वापरला. मग आता मी हा जो नवीन स्ट्रक्चर आपण इथे बघतोय एक्स्ट्रीम लेफ्ट साइडला, बॉटम साइडला, मी येलो कलर वापरणार नाही, कारण का मी येलो वापरला पुन्हा एफसीसी तयार होईल. माझ्याकडे दोन पॉसिबिलिटीज आहेत सेकंड प्लेनवरती, एक येलो कलरचे व्हॉइड्स वापरणार किंवा एक सिल्वर कलरचे व्हॉइड्स वापरणार. येलो कलरचे व्हॉइड्सचा पॉसिबिलिटी इथे झाला एफसीसी मध्ये, म्हणजे आता मी सिल्वर कलरचे व्हॉइड्स वापरणार. आता नीट ऑब्झर्व करा, सिल्वर कलर जो दिसतोय, ग्रे सिल्वर जे म्हणतात ते, तो ग्रे कलर कशामुळे येतो इथे मध्ये आपल्याला व्हॉइड, तर एक्झॅक्टली ह्या ब्राऊन कलर 3 ऍटमच्या खाली एक ग्रे कलरचा ऍटम आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला इथे मध्ये ग्रे कलरचा नवीन ट्रायंग्युलर व्हॉइड तयार झाला सेकंड प्लेनवरती. आता आपण हे ग्रे कलरचे नवीन ट्रायंग्युलर व्हॉइड्स ऑक्युपाय करणार. इथे बघा काय दिसते तुम्हाला इथे, एफसीसी मध्ये ग्रे कलरचे स्पियर्स दिसतात, ब्राऊन कलरचे पण दिसतात, पिंक कलरचे पण दिसतात, बरोबर आहे. पण आता जे अरेंजमेंट केलंय ज्याच्यामध्ये ग्रे कलरचे एम्प्टी ट्रायंग्युलर व्हॉइड्स वापरला, त्यामुळे तुम्हाला येलो कलरचे व्हॉइड्स आणखी पण दिसतात बघा, दिसत का. सो हे जे येलो व्हॉइड्स आहेत तो पहिल्या प्लेनला कॉमन होता, दुसऱ्या प्लेनला कॉमन आहे, आता तिसऱ्या प्लेनला पण तोच कॉमन झाला. पॉइंट समजला. सो दुसऱ्या प्लेनचा एक जुना येलो व्हॉइड होता आणि एक नवीन ग्रे व्हॉइड होता. जर का जुना येलो व्हॉइड वापरला एफसीसी स्ट्रक्चर तयार होतो, नवीन ग्रे व्हॉइड्स वापरला तर इथे जो स्ट्रक्चर तयार झाला त्यामध्ये हा पिंक कलर आणि पहिला प्लेन, पिंक कलर तिसरा प्लेन होता, ग्रे कलर जो आहे हा पहिला प्लेन आहे, म्हणजे पहिला आणि तिसरा सिमेट्रिकली अरेंज झाला, त्यामुळे तुम्हाला पहिला प्लेन ते कुठेही दिसत नाही बघा. पॉइंट समजला. मी पुन्हा हा तिसरा प्लेन आणतो बघा, तिसरा प्लेन आणि पहिला प्लेन सिमेट्रिकली अरेंज होतो कधी, जर का मी सेकंड प्लेनचा नवीन ग्रे ट्रायंग्युलर व्हॉइड वापरला तर, राईट. म्हणजे काय आला, पहिला प्लेन ए असेल, दुसरा प्लेन दिसतोय म्हणजे तो झाला बी प्लेन, तिसरा प्लेन पहिल्या प्लेनलाच पॅरलल झाला म्हणजे अगेन झाला ए प्लेन. म्हणजे हा जे काही स्ट्रक्चर तयार होणार आहे ते एबी 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 अरेंजमेंट येणार. हा, दोन टाईपचे एबी अरेंजमेंट आहेत, एक क्लोज पॅकिंग प्लेन पासून एबी अरेंजमेंट तयार होतो, एक सिमेट्रिकल लाईन पासून जे काही प्लेन तयार झालेला आहे त्याचं एबी अरेंजमेंट. दोन्हीमध्ये फरक आहे. क्लोज पॅकिंगचं एबी अरेंजमेंट जे आहे त्याला HCP स्ट्रक्चर म्हणतात, HCP हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर, क्लोज पॅकिंग प्लेन पासून तयार केला. सिमेट्रिकल प्लेन पासून जर का एबी अरेंजमेंट केला BCC स्ट्रक्चर तयार होतो. सो आपल्याकडे सध्या जो टार्गेट आहे एकूण 1 2 3 4 हे 4 टार्गेट्स आहेत. सिंपल क्यूबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल, फेस सेंटर्ड क्यूबिक सेल, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर.